नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत चव्हाण, आपल्या पाल्याचा यूट्यूबवरील बालरोग तज्ञ। अजून एक पावसाळ्यात जो आजार आहे ज्याचं रुग्णाचं प्रमाण पावसाळ्यात वाढतं तो आजार म्हणजे हिपॅटायटिस ए, कावीळ अ हा आजार पण। आणि ह्या आजाराचा प्रादुर्भाव पावसाळ्यात फार वाढतो। हा आजार पण एक जसं आपण मागे बघितले टायफॉइड हा आजार जसं दूषित पाण्याने होतो तसा ह्या आजाराचा प्रादुर्भाव हिपॅटायटिस ए नावाच्या व्हायरसने होतो। याचा प्रादुर्भाव पावसाळ्यात फार वाढतो। दूषित पाणी पिणे, उड्यावरचं खाणे, अस्वच्छ पाणी पिणे, बाहेर जाऊन लग्न कार्यात खाणे, हे सगळ्या गोष्टींमुळे ह्या आजाराचे रुग्ण पावसाळ्यात वाढतात। त्यासाठी काळजी काय घेतली पाहिजे? स्वच्छ पाणी पिले पाहिजे, उकळून पाणी पिले पाहिजे, हात स्वच्छ धुतले पाहिजे, साबण वापरले पाहिजे आणि उघड्यावरचं बाहेरचं खाल्लं नाही पाहिजे। ह्या आजाराचे लक्षण काय? सर्वप्रथम ह्या आजाराचे लक्षण आहे ताप येणे, विकनेस, गळावर थकवा येतो, 5-6 दिवस हे चालतं आणि 5व्या-6व्या दिवसानंतर तुमच्या मुलाला काविळीचे लक्षणं दिसायला लागतात। म्हणजे लघवी पिवळे होणे, डोळे पिवळे पडणे आणि थकवा, विकनेस अजून सिरियस प्रकारचं वाढतो। हे लक्षण आहे। ह्या आजारासाठी आपण जे सांगितलेले ते स्वच्छ आहार, पाणी पिणे हे सगळं करायचं। त्याच्या व्यतिरिक्त हिपॅटायटिस ए ची इनॅक्टिव्हेटेड व्हायरसची एक वॅक्सिन उपलब्ध आहे। ह्या व्हायरसच्या अगेन्स्ट हे वॅक्सिन जर आपल्या बाळाला दिलं तर हा आजाराचा प्रादुर्भाव आपल्या बाळाला होणार नाही आणि हे सगळे काविळीचे सिरियस लक्षण आपल्या मुलाला दिसणार नाही। हे वॅक्सिन तुम्ही 12 महिन्यानंतर आपल्या बाळाला कधी पण देऊ शकतात। 2 डोस इनॅक्टिव्हेटेड व्हायरसचे वॅक्सिनचे तुम्हाला द्यावं लागतात 6 महिन्याच्या अंतरावर। तर आपण हे हिपॅटायटिस ए चं इनॅक्टिव्हेटेड वॅक्सिन आपल्या बाळाला दिलं आहे की नाही हे आपल्या बालरोग तज्ञांना नक्की विचारा। चला बाय।